बनणार आहे मम्मी? आज आपण बनवणार आहे रक्षाबंधन स्पेशल। चला सुरुवात करूया। त्याच्यामध्ये टाकूया साखर 1 वाटी आहे। याचा आपण पाक तयार करून घेणार आहे। ही झाली 2 वाटी आणि याच्यामध्ये टाकणार आहे 2.5 वाटी पाणी। हे 2 हे 2.5। तर तोपर्यंत आपला साखरेचा पाक तयार होतोय, तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया। ह्याच्यामध्ये थोडं दूध टाकूया। का माहितीये का, साखरेमधली घाण असेल ना ते सगळी वर तरंगते म्हणून। मी दुसरा पण गॅस चालू केलाय। हे आपण साखरेचा पाक आहे ना दुसऱ्या साईडला ठेवूया। कढई घेतली मी। कढई आपली गरम होते, तोपर्यंत ना आपण साखरेमधली ना घाण आहे ना ती काढून घेऊया। घाण आहे ना कढई आपली गरम झाली आहे। त्यात टाकूया तूप। एक चमचा तूप टाकलंय मी। रवा, हा जाड रवा आहे। एक वाटी रवा आहे पूर्ण। रवा थोडा आपण आहे ना भाजून घेऊया। रवा आपला भाजलाय। 2-3 मिनिटं ना मी रवा भाजून घेतलाय। त्याच्यात आहे ना आपण दूध टाकणार आहे। ज्या वाटीने रवा घेतला होता ना त्याच वाटीने दूध टाकणार आहे। दीड वाटी दूध टाकलंय। तर रवा आपण चांगला शिजवून घेणार आहे। तर बघूया आपला पाक पण तयार झाला का। 1 तारी पाक करायचा आपल्याला। नाही अजून। रवा पण आपला आहे ना चांगला हे झालाय, शिजलाय। त्याचा गोळा पण तयार झालाय। आता हे आपण आहे ना ताटात काढून घेणार आहे आणि याला गार करणार आहे। बघूया आपला पाक आपला तयार झाला का। नाही अजून 1 तारी पाक करायचा आपल्याला। अजून शिजू दे। यात मीठ टाकायचं होतं, थोडं मीठ टाकूया। मळून घेतलाय मी चांगला। बारीक रवा घेतला ना तरी पण छान होता।
माझ्याकडे बारीक रवा नव्हता ना, म्हणून मोठा रवा घेतला मी. हे मळून घेतलंय. आता हे आपण छोटे छोटे गोळे बनवणार आहे. आपलं पाक पण तिकडे तयार होतोय. आपला पाक पण झालाय तिकडं. दाखवलं नाही मी, नंतर दाखवते. रवा आहे म्हटल्यावर थोडा चिरा पडणार. मी खोबरं घेतलंय, मी वल्ल खोबरं आहे. किसून घेतलं मी. त्याच्या वरचं आहे ना काळा काळा काढून टाकलं. नारळ पौर्णिमा आहे स्पेशल, थोडं काहीतरी वेगळं. अजून एक दाखवते. अशा प्रकारे ना आपण बनवून घेणार आहे सगळं. बघा बनवून घेतलं मी. हे पेड्यासारखे झालेत आपल्या. त्याला आहे ना आपण फ्राय करून घेणार आहे. आपलं पाक पण तयार झाला. इकडं पाक ठेवूया बाजूला. तेल टाकलंय मी. तर आपण एक एक आहे ना हे बनवलेलं सोडूया. हे आपण आहे ना एकदम बारीक गॅसवर फ्राय करणार आहे. कारण काय आहे ना आतून पण चांगलं फ्राय व्हायला पाहिजे ना, म्हणून. तर मी चिमट्याचा वापर करते. आपण पलटी करून घेतलंय. दुसऱ्या बाजूने पण फ्राय करूया. झाले आपले. ते आपण आहे ना पाकात टाकणार आहे. आपण पाकात सोडले. तर दुसरे पण आपण आहे ना तेलामध्ये सोडूया. आपण पाकात सोडलं आहे. 5 मिनिटं असंच ठेवूया. तोपर्यंत आपले दुसरे तयार होत आहेत. झाला आपला रक्षाबंधन स्पेशल गोड पदार्थ तयार. बनवून बघा, खाऊन सांगा. हे बघा छान झालंय ना. खोबरं पण याच्यात मी आतमध्ये भरलेलं.
हे बघा, बनवून बघा आणि सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.